मतदारसंघ जे आहे इथं तुम्ही एकतर्फी निवडून आले असं म्हणायला काही हरकत नाही आहे. अण्णा शेलार जे होते ते तुमच्या विरोधात उभे होते. घनश्याम शेलार जे आहेत तर ते जेव्हा उद्धव ठाकरे आले तेव्हा नागवडे यांच्या स्टेजवर दिसले. पण तुमचा काय करिश्मा असा श्रीगोंद्यामध्ये की बाबा तुम्ही एकतर्फी निवडून आले? मुळात मी सांगितलं ना, ही निवडणूक विक्रम पाचपुतेची नव्हतीच. ही निवडणूक बबनराव पाचपुतेची होती. हा, इथनं पुढच्या निवडणुका ह्या विक्रम पाचपुतेच्या होऊ शकतील किंवा बबनदादांच्या असतील. ही निवडणूक बबनदादांची होती, ही निवडणूक आमच्या कार्यकर्त्यांची होती. एवढं सोपं नाहीये. म्हणजे ऐन वेळेस म्हणजे 16 दिवसात तुम्ही जनतेला समजून सांगायचं आहे. म्हणजे आम्हाला लोकांना सांगायचं आहे की आम्ही उमेदवार बदललाय, का बदललाय, कशासाठी बदललाय आणि ह्या बदललेल्या उमेदवाराला तुम्ही संधी द्या, त्याच्यावर विश्वास टाका. हे सोपं नव्हतं. हे घडलं. हे घडण्यामागचं कारण कार्यकर्त्यात. आमची टीम ही केडर बेस आहे. आजही प्रत्येक गावामध्ये बबनदादांना मानणारे कार्यकर्ते तालुका स्तरावरती आहेत. त्यामुळे आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये हे निर्णय घेणं आम्हाला सोपं झालं, कारण हा निर्णय आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या नेते मंडळींना मान्य झाला होता. तो महत्त्वाचा. म्हणजे वर्ण पक्षाने काय सांगितलं याच्यापेक्षा स्थानिक जे आमचे कार्यकर्ते आहेत किंवा नेते आहेत यांना तो विषय, हा निर्णय मान्य आहे हा तितकाच महत्त्वाचा होता आणि तो मान्य झाल्यामुळे हे शक्य झालं. पण हे जे होते तुमच्या वडिलांसोबत त्यांनी काम केलं आहे, पण हे तुमच्या विरोधात उभा होते. कोण? आता घनश्याम शेलार आणि अण्णा शेलार. मुळात 1980 मध्ये ज्यांनी वडिलांबरोबर काम केलं ते कोणच नव्हतं. अण्णासाहेबांना दादांनीच ताकद दिली होती. घनश्यामांना हे पूर्वीपासून आमचे विरोधक होते. नागोडे हे पूर्वीपासूनच आमचे विरोधक आहे आणि जगताबाई हे आमचे विरोधक आहेत. तरी मधल्या काळात आम्ही त्यांना मदत केली होती. अशी काही परिस्थिती नव्हती. त्यामुळे मी तुम्हाला जे सुरुवातीपासून सांगितलं, आमचे गट हे एकसारखे आहेत. म्हणजे मी तर कधी कधी विनोदाने हे म्हणायचो की एक वेळेस विक्रम पाचपुतेने जर हरकत घेतली दादांच्या विरुद्ध तर लोक मलाही मतदान नाही करणार. इतका आमचा फिक्स्ड वोटर आहे जो बबनदादांना मानतो. तो बबनदादांच्या मागे म्हणजे खंबीरपणे उभा असतो. तो एक किती नाही म्हणलं, तो एक वोट शेअर आहे, तो बेस आहे. एखाद्या वेळेस अण्णासाहेब शेलार उभे नसते तर मला अजून 18,000 मतं वाढले असते. त्यांनी 28,000 मतं त्यांना पडले, मला 1,00,000 मतं पडले. 1,00,000ला 180 मतं कमी. तर हेच जर अण्णासाहेब नसतं तर त्यातले जवळजवळ 18,000 मतं आमची वाढली असती. मला 39% मतं आहे आणि अण्णासाहेबांना जी मतं पडलेत त्यातली 6% अजून वाढली असते. आत्ताच्या परिस्थितीला आम्ही 46% मतदान हे कालच्या निवडणुकीला माझं होतं. त्याच्यात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे.